पार्टीच्या वेळी दिशा सायलेंच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे। दिशाच्या वडिलांच्या वकिलाचा मोठा दावा। आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तीचे अनेक वर्षांपासून संबंध असल्याचाही आरोप। दिशा सायलेन प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ। दिशाच्या वडिलांनी आरोप केलेल्यांना अटक करण्याची नितेश राणेंची मागणी। एसआयटी चौकशी कधी पूर्ण होणार? भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल। संजय राठोड जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या, विधान परिषदेत अनिल परब यांचा हल्लाबोल। तर उद्धव ठाकरेंना विचारा, राठोडांना का क्लीन चिट दिली? चित्रा वाघ यांचा पलटवार। दिशा सायलेन प्रकरणावरून जोरदार खडाजंगी। येत्या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्डाच्या सर्व शाळांना सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मान्यता। शिक्षण मंत्री दादा भुसेंचं लेखी उत्तर। नागपूर राड्यामागे बांगलादेशी कनेक्शनचे विधिमंडळात पडसाद। राड्यामागे बांगलादेशी कनेक्शन असेल तर गंभीर प्रकार। सरकारी गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अंबादास दानवेंचा सवाल। कबर हटाव आंदोलनाचे व्हिडिओ बनवून अफवा पसरवल्याचा प्राथमिक अंदाज। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नागपूर पोलिसांचं पत्र। आतापर्यंत 50 आरोपी निश्चित। फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा। हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडलची ओळख सायबरकडून निश्चित। सर्वांवर 4 गुन्ह्यांची नोंद। बांगलादेशातून चालवल्या जाणाऱ्या फेसबुक अकाउंटचाही समावेश। नागपूर हिंसाचारामागे लखनौच्या कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी असीम अली असल्याचा पोलिसांना संशय। नागपुरातल्या गुप्त बैठकीतही तो सहभागी असल्याची शक्यता। महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआयची नागपूर राडा तपासात एंट्री। नागपूरच्या राड्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एनआय घेणार शोध। नागपुरातील शांतीनगर, लकडगंज आणि यशोधरा नगरमध्ये दुपारी 1 ते 4 दरम्यान संचारबंदी शिथिल। गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मात्र संचारबंदी कायम। मविया नेत्यांच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट। विधान परिषद सभापतींचा पक्षपात। विधिमंडळात नियमानुसार कामकाज होत नसल्याची तक्रार। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। मस्सादूक सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण। कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी। 100 दिवसात कराड गँगवर आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा। छत्तीसगडमध्ये 2 वेगवेगळ्या चकमकीत 22 नक्षल्यांना कंठस्नान। बिजापूरमध्ये 18, नारायणपूरमध्ये 4 नक्षली ठार। पोलीस दलातील 1 जवान शहीद। एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना प्रतिष्ठेचा रामनाथ गोयंका पुरस्कार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते सन्मान। पुण्यातल्या ड्रग्ज तस्करीविषयी केलेल्या वृत्तांकनाचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।